बघा इथे आपली मस्त व्हेज कुर्मा भाजी तयार आहे आणि खूप चवीला पण खूप टेस्टी आणि मस्त लागते ही भाजी. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि यासाठी आपल्याला ज्या भाज्या आहेत त्या स्वच्छ धुवून, कापून, चिरून आणि मस्तपैकी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. आणि 5 ते 10 मिनटं आपल्याला याला उकळवून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ घालून हे आपल्याला अर्धवट शिजवून घ्यायचे आहेत. तर याच्यासाठी आपल्याला मसाला जो लागणार आहे भाजीसाठी, कोथिंबीर आहे, आलं आहे, ओलं खोबरं आहे, लसूण पाकळ्या आहेत, हिरवी मिरची आहे. आणि याच्यासाठी आपल्याला ओलं खोबरंच वापरायचं आहे, कारण व्हेज कुर्मामध्ये आपल्या भाजीचं जे मेन इन्ग्रेडियंट आहे ते ओलं खोबरं आहे. आणि मी इथे 2 ते 3 काजू आणि थोडीशी खसखस हे भिजत घातलं होतं एकत्र आणि याला आपण मस्त वाटून घेऊयात. फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला याची. यामध्ये भिजवलेलं खसखस आणि काजू हे देखील याच्यातच घालून आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आता याला आपण मस्त बारीक पेस्ट करून घेऊयात. आणि हे बघा इथे मस्त तयार झालं आहे आता हे. त्याला आपण साईडला ठेवून देऊयात आणि आपल्या भाज्या कितपर्यंत शिजल्यात आपण चेक करूयात. जास्त शिजवायच्या नाही आहेत, एकदम अगदीच खूप जास्त शिजवून घ्यायच्या नाही आहेत, कारण मसाल्यांसोबत पुन्हा आपल्याला त्याला शिजवायचं आहे. तर इथे या झालेल्या आहेत बऱ्यापैकी. आपण गॅस बंद करूया आणि याला बाजूला ठेवून देऊयात. आता हे फोडणीसाठी आपल्याला कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, जिरं, दालचिनी आणि 2 वेलची आहेत. तर आपण आता फोडणीसाठी तयारी करूयात. भाज्या पण मस्त थंड झालेल्या आहेत, बाजूला ठेवून देऊयात आपण. तेल इथे गरम झालेलं आहे. यात आता आपण दालचिनी, जिरं आणि वेलचीने एक छान मस्त सुगंध येतो आपल्या भाजीला. मस्त जिरं तडकलं की त्यात कढीपत्ता आणि कांदा घालायचा आहे. कांदा मस्त परतून घ्यायचा आहे गुलाबी रंग येईपर्यंत. तर फ्रेंड्स, इथे तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की बऱ्याच जवळजवळ 2 महिने होतील मी आता एकही व्हिडिओ केला नव्हता. तर काही पर्सनल इश्यूजमुळे मला ते शक्य झालं नाही. पण पुन्हा मी ठरवले की कंटिन्यू करायचं, म्हणून हा माझा आता 2 महिन्यातून हा पहिला व्हिडिओ आहे. तर आय होप तुम्ही समजून घ्याल. तर इथे आता कांदा मस्त आपला परतून झालेला आहे. कांदा गुलाबी रंग झाल्यानंतर कांद्याला टोमॅटो पण मस्त आपल्याला त्याला थोडासा सॉफ्ट करून घ्यायचा आहे तेलामध्ये. आणि याच्यामध्ये आपल्याला आता आपले मसाले घालायचे आहेत. लाल तिखट आवडीप्रमाणे घाला तुम्ही मसाले, कारण हिरवी मिरची आपण ऑलरेडी मसाल्यामध्ये घातलेली होती. गरम मसाला घरचा असेल तरी चालेल, किंवा मग एव्हरेस्टचा वगैरे तो पण चालेल. हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता ह्या मसाल्यांसोबत आणि टोमॅटो मस्त आपल्याला असं सॉफ्ट शिजवून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं असं त्याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मसाल्यांसोबत. दोन ते 3 मिनटं झाल्यानंतर आपण बघूया आपले मस्त टोमॅटो पण सॉफ्ट झालेले आहेत. टोमॅटो इथे सॉफ्ट झालेले आहेत. आता आपण जी पेस्ट बनवली होती, ओलं खोबरं, काजू आणि कोथिंबीर, मिरची, त्याची पेस्ट आपण याच्यात घालूयात. आणि याच्यासोबत आपल्याला मस्त याला परतून घ्यायचं आहे. तेलावरती छान मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत मस्त हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे. साधारण 5-1 मिनटं लागतात. तर असंच हलवत तुम्हाला याला मसाला असा परतून घ्यायचा आहे. बघा किती मस्त असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला. मी असंच याला परतून घेतलेलं आहे. 2 ते 3 मिनटं झालेत आता. आणि यामध्ये आता आपण आपल्या ज्या भाज्या आहेत
त्या घालायच्या आहेत. त्यातलं पाणी साईडला ठेवून भाज्या घालायच्या आहेत. लागलंच तर ते पाणी ग्रेव्हीसाठी नंतर तुम्ही यूज करू शकता. आता ह्या भाज्या याच्यामध्ये घालून मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा, खूप छान लागते, मस्त लागते. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि तुम्हाला ही भाजी कशी वाटली, याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर आता इथे मिक्स करून घेऊयात आपण मस्त असं. आणि मस्त असं याला मिक्स करून झाल्यानंतर थोडंसं याच्यात पाणी घालायचं आहे. जे वाटण मी तयार केलं होतं त्या भांड्याला थोडंसं होतं, त्यातच मी पाणी घालून मिक्स करून घेतलेलं आहे. थोडंसं याच्यात आपण आता ते घालूयात. आता याला मस्त मिक्स करून आणि 5 मिनटं मसाल्यांसोबत आपल्याला ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत. ओव्हरकुक करायच्या नाही आहेत, कारण ते आपण ऑलरेडी शिजवून घेतलेले आहेत. आता फक्त आपला जो मसाला आहे, सगळे मसाले आपले भाजीला लागले पाहिजेत. मस्त त्याच्यात सगळे जिन्नस उतरले की भाजीला चव छान येईल. एक 5 मिनटं लो फ्लेमवरती आपण याला आता एक वाफ घेऊयात भाजीला. बघूयात आता 5-1 मिनटं झालेली आहेत. बघा किती मस्त आणि सुंदर कलर आलेला आहे भाजीला. मस्त अशी ग्रेव्ही पण झालेली आहे, खूप छान. तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान लागते. चपाती, पुरी, भाकरी, तांदळाच्या भाकरीसोबत पण छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. बघा किती मस्त टेक्स्चर आलेलं आहे भाजीला. आता इथे कोथिंबीर घालून आपण गॅस बंद करायचा आहे. व्हेज कुर्मा भाजी आपली ही तयार आहे. इथे आपण आता सर्व करूयात आपली भाजी. बघा किती मस्त. मुलं जर भाज्या खायला कंटाळा करत असतील तर अशी भाजी बनवून त्यांना द्या, म्हणजे सर्व भाज्या ते खातील. मस्त सर्व केलेली आहे आणि बघा मस्त अशी भाजी आपली